नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 90 लाखापेक्षा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासंदर्भात एक मोठं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक मोठं अपडेट देण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, याचबरोबर किती हप्ते येणार आहेत, याचबरोबर या दुसऱ्या हप्त्याची तारीख काय आहे, याचबरोबर राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत, राज्यातील किती शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत, याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेकरिता दुसऱ्या हप्त्या येण्याकरिता कोणत्या अटी शर्ती राज्य सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या आहेत, याचबरोबर मित्रांनो हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करायचं याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता जवळपास 1792 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे। शासन निर्णय 21 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून 1792 कोटी रुपयाचा निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून वापरला जाणार आहे आणि राज्यातील जवळपास 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दुसरा हप्ता जमा होणार आहे आणि प्रत्येकी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये लँड रेकॉर्ड मध्ये जमीन नाव असणे किंवा नसणे। लँड रेकॉर्ड मध्ये जर तुमचं यस दाखवत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु लँड रेकॉर्ड मध्ये जर नो दाखवत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार नाही। याचबरोबर तुम्ही आतापर्यंत जर पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर करून घेणे बंधनकारक आहे। तुम्ही जर केवायसी जर केलेली नसेल तर तुम्हाला येणारा हप्ता येणार नाही। याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर येणारे हप्ते तुमचे बंद होऊ शकतात, त्यामुळे ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1792 कोटी रुपयाचा निधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हा वितरित केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। जवळपास मित्रांनो, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधव यासाठी या योजनेकरिता पात्र असणार आहेत, दुसऱ्या हप्त्याकरिता पात्र असणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, याची तारीख आहे म्हणजेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। याची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024। 28 फेब्रुवारी 2024 ला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सुद्धा देशाचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या 16व्या हप्त्याची सुद्धा तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याकरिता देशातील 11 कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसानचा 16वा हप्ता वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। याची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024। म्हणजेच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता 28 फेब्रुवारीलाच येणार आहे। याचबरोबर पीएम किसानचा सुद्धा हप्ता 28 फेब्रुवारीलाच येणार, म्हणजे दोन्ही हप्ते 28 फेब्रुवारीला म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास प्रत्येकी 4000 रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती दोन्ही देशाचे कृषी मंत्री व राज्याचे कृषी मंत्री या दोन्ही कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा हप्ता कधी वितरित होणार म्हणजे हे तर तुम्हाला माहित झालं। 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ येथे एक मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाचे औचित्य साधून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एका क्लिकद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 90 लाखापेक्षा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसानचे 2000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। आणि मित्रांनो, यवतमाळ येथे कार्यक्रमाद्वारे या कार्यक्रमामध्ये एका म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पेमेंट जमा केले जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण बघितलं असेल की याच्या अगोदर 21 फेब्रुवारी पर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती आणि या मोहिमेच्या अंतर्गत बहुतांश शेतकरी राज्यातील पात्र करण्यात आलेले होते, परंतु काही शासकीय अधिकारी कर्मचारी अशा शेतकरी असून सुद्धा यांना वगळण्यात या जीआरच्या माध्यमातून असं सांगलेलं होतं की अशा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही, त्यामुळे तसे शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत। परंतु काही ओरिजिनल शेतकरी असतात, त्यांना काही प्रॉब्लेम्समुळे त्यांना अपात्र करण्यात आलेले होते, त्यांना पात्र केलेले आहेत। परंतु राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी संख्या राज्यामध्ये आहे, परंतु
जवळपास महाराष्ट्र राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 1792 कोटी रुपयांची तरतूद नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता करण्यात आलेली आहे। मित्रांनो, बहुतांश शेतकरी मित्रांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जात होता की नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे, तिसऱ्या हप्त्याचा सुद्धा कालावधी सध्या संपत येत आहे, परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचं 28 फेब्रुवारीला वितरण होणार आहे, परंतु तिसरा हप्ता त्याच दिवशी एकदा 2 हप्ते नमो शेतकरी योजनेचे वितरित केले जाणार नाही, कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्याकरिता निधीची आवश्यकता पडेल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या हप्त्याकरिता निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली नाही। त्यामुळे निधीची तरतूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे तरतूद नसल्यामुळे तिसरा हप्ता वितरित होणार नाही, परंतु पीएम किसान योजनेचा दुसरा 16वा हप्ता म्हणजे